कसं झालं दर्शन? दर्शन झालं व्यवस्थित. नमस्कार मंडळी, सर्वांना जय बाळूमामा, जय जीवदानी माता. मंडळी, मागच्या व्लॉगमध्ये आपण जीवदानी मातेचा डोंगर चढून जीवदानी मातेचे दर्शन घेतले. खूप छान असा हा व्लॉग झाला. जर कोणी अजून मागचा व्लॉग बघितला नसेल तर आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, नक्की जाऊन बघा. मंडळी, छान असे दर्शन आपले झाले आहे. आता आपण प्रसाद घेऊन ज्या मार्गे आपण आलो होतो म्हणजेच 5 पायरी मार्गे आपण आलो होतो, पण आता आपण मुख्य डोंगराच्या पायथ्याशी जाणार आहोत. त्यामुळे मुख्य सीडी उतरूनच जाणार आहोत, कारण डोंगरावरती कोंबडा किंवा बकऱ्याचे बलिदान दिले जात नाही. त्यामुळे आपणाला डोंगराच्या पायथ्याशी जाऊन दाजींचे नवस पूर्ण करायचे आहे. चला तर पहिले आपण डोंगर उतरूयात. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हा समोर आहे रोपवे. एक ट्रेन वरती येते तर एक ट्रेन खाली जाते. खूप छान असा नजारा दिसतो डोंगरावरून. आपण ही रोपवेने डोंगरावरती जाऊयात व छान असा तुमच्यासाठी एक व्लॉग बनवूयात. कोणाकोणाला रोपवेमधून डोंगरावरती जातानाचा व्लॉग बघायला आवडेल त्यांनी नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. हा आहे उजव्या हाताला 5 पायरीकडे जाण्याचा मार्ग, पण आपण तिकडे न जाता आपण आता उतरणार आहोत डोंगराच्या मुख्य पायथ्याची. मंडळी, पायऱ्या उतरताना तुम्हाला जागोजागी असा गावरान रानमेवा पाहायला मिळेल. मस्त असा गावरान मेवा चाकत चाकत पायऱ्या तुम्ही उतरू शकता. काय बोलतात पाय? हा, थरथर कापायला लागले. थरथर कापतायत. कसं झालं दर्शन? दर्शन झालं व्यवस्थित, पण आता काय खाली उतरायचं म्हणजे दर्शन छान झालं, पण उतरताना दमछट झाली. पाय थरथर करायला लागले. पायाला ब्रेक लावून लावून. हे आहे कंदमूळ. हे सहसा तुम्हाला बाहेर कुठे भेटत नाही. अशा मंदिराच्या आसपासच तुम्हाला हे कंदमूळ खायला भेटते. चला तर आपण डोंगराच्या मुख्य पायथ्याशी पोहोचलो आहोत. डोंगरावरून जीवदानी मातेचे लाईव्ह दर्शन तुम्हाला इथूनही मिळू शकते. खूप छान अशी व्यवस्था ही केलेली आहे. देवीला बकरा किंवा कोंबड्याचे बलिदान दिले जाते. बहुतेक लोक तर असेच नवस करतात. त्यामुळे दाजींनीही असेच काहीसे नवस केले होते, पण आम्ही कोंबड्याचे बलिदान न देता तो देवीच्या नावाने जीवदानी मातेच्या डोंगरामध्ये सोडून देणार आहोत. आपण घेतला आहे हा एक कोंबडा. चला तर जाऊयात डोंगराच्या पायथ्याशी व देवीची पूजा करून कोंबड्याचा बळी न देता देवीच्या नावाने डोंगरामध्ये देवत सोडून
इथून डोंगरावरचा हा सुंदर मंदिराचा व्ह्यू खूप छान असा दिसतो. तुम्ही जेव्हा स्टेशनवरून मंदिराच्या दिशेने येता तर हा मुख्य मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. दाजींनी कोंबड्याचा बळी न घेता त्याला देवीच्या नावाने डोंगरामध्ये सोडून दिले आहे. त्यामुळे दाजींचा हा नवस पूर्ण झाला. छान असे आपले दर्शनही झाले. तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. धन्यवाद.